वा आई, हे कानातलं खूप सुंदर आहे. कधी विकत घेतलेस? आई ललिताच्या कानात झुमके लटकत असल्याचे पाहून स्वाती म्हणाली, गेल्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा कीर्तीने मला हे कानातलं आणि हे घड्याळ तुझ्या वडिलांना दिलं. तिनं हे सर्व केव्हा विकत घेतलं ते मला माहीत नाही. ललिता म्हणाली, कीर्ती त्यांची सून आहे. डोळे विस्पारून स्वाती म्हणाली, वहिनींनी क्या बात है. मग ती एक उसासा टाकत म्हणाली, तिनं मला असं कधी काहीच दिलं नाहीये. बहुतेक सासू सासऱ्यांना लोणी लावलं जाते. लावा, भरपूर लोणी लावा. तिचं लक्ष फक्त त्या कानातल्यावरच अडकलं होतं. ती म्हणाली, तुला कोणीही देऊ दे आई, पण माझं मन या कानातल्यावर अडकलं आहे. हो, मग हे घे बेटा, त्यात काय आहे, असं म्हणत ललिताने ते कानातलं काढलं आणि लगेचच आपली मुलगी स्वातीला दिलं. आपल्या सूनबाईंनी आपल्याला भेट म्हणून दिलेलं कानातलं दिल्याचं कळाल्यावर कीर्तीला कसं वाटेल याचं तिनं एकदाही विचार केला नाही. ललिता द्यायला लागतात स्वातीनं पटकन कानातलं तिच्या हातातून घेऊन पटकन स्वतःच्या कानात घातलं. मग ती खोटा चेहरा करून म्हणाली, तुला वाटत नसेल तर हे घे आई, नाहीतर माझ्या पाठीमागचे घरचे लोक, विशेषतः बाबा म्हणतील की स्वाती आली की ती नेहमी काहीतरी घेते. कसल्या गोष्टी बोलतीयस बाळा, कोणी काहीही का म्हणेल, आणि या घरात तुझा हक्क नाही का? तुला आवडत असेल तर ठेव, त्यात काय आहे. तू घातले काय आणि मी घातले काय, एकच गोष्ट आहे. खरंच आई? अरे आई, तू खूप छान आहेस, असं म्हणत स्वातीने आईला मिठी मारली. ती नेहमी एकच गोष्ट करत आली आहे, तिला जे आवडलं ते ती घेऊन जायची. ती गोष्ट कुणासाठी किती महत्त्वाची आहे याचा विचार कधीच करत नाही. कीर्तीने किती प्रेमाने आणि किती पैशात त्या कानातल्या तिच्या सासूंसाठी विकत घेतल्या होत्या. ललिताने विचार न करता ते उचललं आणि आपल्या मुलीला दिलं. ती म्हणू शकली असती की तुझ्या वहिनीने माझ्यासाठी हे झुमके खूप आवडीनं विकत घेतले आहेत, म्हणून मी तुला दुसरे बनवून देईन. पण नाही, तिनं कधी आपल्या मुलीसमोर सुनेच्या भावना समजावून घेतल्या आहेत का? आता हे कोणाला समजणार? आई बघ तर, हे कानातलं किती छान दिसत आहेत. आरशात स्वतःकडे बघत स्वाती म्हणाली, बरं ते जाऊ दे. यावरून मला आठवलं की माझी एक तक्रार आहे तुझ्याकडे. तू आता कशाची तक्रार करत आहेस? ललिताने विचारलं. मी नाही, तर तुझा जावई म्हणत होता की तू त्याला ब्रेसलेट देण्याचं वचन दिलं होतं, जे तू आजपर्यंत दिलं नाहीस. अरे हो, आठवते, पण सध्या पैशाची थोडी कमतरता आहे बेटा. तुझ्या वडिलांना किती कमी पेन्शन मिळते हे तुला माहीत आहे. कीर्ती आणि मानव यांच्या कमाईतूनच घर चालतं. त्यांची मजबुरी समजावून सांगत होती. ललिता म्हणाली, मला हे सगळं माहीत नाही आई, तुला आणि तुझ्या जावई ते बघून घ्या, मला मध्ये ओढू नकोस. स्वाती तिच्या पर्समध्ये कानातलं ठेवत म्हणाली आणि निघून गेली. तुझ्या सुनेनं दिलेले झुमके स्वातीला दिलेस का? चकित होऊन अशोकने पत्नी ललिताला विचारलं. हो, तिला ते फार आवडलं म्हणून मी तिला दिलं. ललिता एवढंच बोलली आणि तिथून निघू लागली. तिला माहिती होतं की अशोक आता गप्प बसणार नाही. काय म्हणालीस? तिला आवडलं? आपल्या घरात अशी कोणती गोष्ट आहे की जी तिला आवडत नाही? ती जेव्हाही येते तेव्हा नेहमी काहीतरी घेऊन जाते. असं करताना तिला अजिबात अजिबात लाज वाटत नाही. त्या दिवशी ती आली आणि तिच्या मैत्रिणीने दिलेली आपल्या सुनेची पर्स घेऊन गेली. फक्त कोणी काही म्हणत नाही याचा अर्थ असा नाही की ती तिला पाहिजे तसं करेल, असं नाही, अशोक संतापाने म्हणाला. ललिता स्तब्ध झाली. नवऱ्याच्या बोलण्याला उत्तर देताना ती म्हणाली, तिनं अशी कोणती संपत्ती हिरावून घेतली आहे ज्याबद्दल तुम्ही इतकं काही सांगत आहात? अहो, तिनं फक्त कानातले तर नेले आहेत, का ती तुमच्या डोळ्यामध्ये इतकी खुपते आहे? अशोक ही गप्प बसला नाही. तो म्हणाला, तिला संपत्ती देण्यास तुला कोणी मनाई केली आहे? तुला जे पाहिजे ते दे, पण केवळ प्रेमाने दिलेली भेटवस्तू दुसऱ्याला देणं योग्य आहे का? तुझ्या सुनेने असं केलं असतं तर तुला कसं वाटलं असतं? तिने तिच्या इच्छेपोटी तुझ्यासाठी कानातले विकत घेतले होते आणि तू ते स्वातीला द्यायला एक मिनिटही वाया घालवला नाहीस. अरे, तुझी मुलगी तुझ्या प्रेमाचा गैरफायदा घेत आहे, बाकी काही नाही. तिला कशाची कमतरता आहे? पती पत्नी दोघेही आपल्या मुलासुनेपेक्षा अधिक कमवतात, तरीही त्यांच्या मनात असं कधी घडलं का की आपल्या आईवडिलांसाठी 2 रुपयांची भेटवस्तू आणावी म्हणून? आणि आम्हाला विसरून जा, त्यांनी आपल्या भाचीला एक खेळणं देखील विकत घेतलं आहे का? नाही. तिला बस इथून कसं काय घ्यावं हे माहिती आहे. मला डोळे नाहीत का? तू सुनेमध्ये किती फरक करते आहे ते माहीत आहे मला. तुला तुझ्या सुनेचं प्रेम नाटक वाटतं आणि तुझ्या मुलीचं प्रेम प्रेम वाटतं.
माझ्याकडे असे एकटक लावून पाहू नकोस. एक दिवस तुलाही कळेल. तुम्ही कसले बाप आहात जो तुमच्या मुलीच्या आनंदावर लक्ष ठेवतो? स्वातीने तुमचं काय नुकसान केलं आहे हे मला माहीत नाही की ती नेहमी तुमच्या डोळ्यात खुपत राहते. ललिता डोळे मोठे करून म्हणाली. अरे मूर्ख बाई, स्वाती माझ्या डोळ्यात काटा बनली नाही, पण सून कीर्ती तुला आवडत नाही आणि तू त्यांच्यात नेहमी भेदभाव करत असते. तू दिवसभर घरी बसून सांत्वन, आदेश देत असते. असं कधीच होत नाही की तुझ्या सुनेच्या कामात थोडी मदत करतेस तू. आणि तुझी मुलगी इथं आली की ती इथे आल्यावर हातपाय हलवायला विसरते. या घरासाठी सून काय करत नाही? ती पैसे कमवण्यासाठी बाहेर पडते आणि घरही व्यवस्थित सांभाळते. तरीही तुमची तिच्याविरुद्ध तक्रार आहे. का कळत नाही तू सुनांमध्ये एवढा भेदभाव का करतेस? ती पैसे कमावते आणि घर सांभाळते, मग ती काय आमच्यावर काय उपकार करते? घर तिचंही आहे, मग कोण सांभाळणार? ठीक आहे, हे फक्त तिचं घर आहे, तुझं नाही. तुझी मुलगी जेव्हा येते तेव्हा तू तिची काळजी घेण्यात इतकी व्यस्त असतेस, पण ऑफिसमधून घरी आलेल्या तुझ्या थकलेल्या सुनेला पाण्याचा ग्लास द्यायला तुला कधीच जमत नाही. तुला फक्त टोमणे मारायचे माहीत आहेत. अरे सून तर काय, तिच्या मैत्रिणीसुद्धा तुला बघाव्याचं वाटत नाहीत, त्याही तुला आवडत नाहीत. ती कधी येते तिला काही ना काही सांगतेस. उफ, मी पण दगडावर स्वतःचं डोकं मारून डोकं फोडतोय. तुझ्याशी बोलण्यात व्यर्थ आहे, असं म्हणत अशोक तिथून निघून गेला. अशोक बरोबर होते. कीर्ती या घरासाठी काही करत नाही का? पण तरीही ललिताचा तिच्याविरुद्ध तक्रारीचा सूर आहे. नातेवाईक असोत की शेजारी, सगळ्यांना ती म्हणायची, आता आम्ही आमच्या सुनेच्या राज्यात जगतोय, त्यामुळे तोंड बंद करून जगावं लागतं, नाहीतर आमची रवानगी कधी कुठे होईल कुणास ठाऊक. सून आणि मुलगा आम्हाला वृद्धाश्रमात पाठवतील. हे ऐकून कीर्ती आपला चेहरा खाली करायची, पण एक शब्दही उच्चारत नसायची. पण तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तिच्या मनातील वेदना नक्कीच व्यक्त करत होते. कीर्तीने येताच ललिताला आई म्हणून स्वीकारलं होतं, पण आजपर्यंत ललिता तिला दुसऱ्याच्या घरची मुलगी मानत राहिली. कीर्तीने काहीही केलं तरी ललिताला ते कृत्रिम वाटायचं आणि स्वातीने एकदाच विचारलं, आई तुला बरं वाटतंय ना? हे ऐकून ललिता आनंदाने रडायची आणि तिच्या सुनेने तिची कसलीही विचारपूस केली तरी ललिताचे पाय जमिनीला लागले नाहीत. त्या दिवशी कीर्ती एवढंच म्हणाली होती, आई जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो आणि असो, डॉक्टरांनी तुम्हाला चहा पिण्यास मनाई केली आहे. मी वुमन्स हॉर्लिक्स घेऊन आले आहे, हे प्या. असं म्हणत तिनं ललितेच्या दिशेनं कप धरला होता. ललिताने तिच्या हातातून कप हिसकावून घेऊन टेबलावर ठेवला आणि तेजस्वीपणे म्हणाली, तू मला जास्त वैद्यकीय धडे देऊ नकोस. मी जे मागितलं आहे ते घेऊन ये. मग ती स्वतःशीच बडबडू लागली, आली मोठी डॉक्टर होऊन मला शिकवायला. कोणीतरी तिच्याकडून शिकावं सोंग कसं घ्यायचं ते. कीर्तीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिला नाटकासारखी वाटत होती. मानव ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता आणि कीर्तीही तिच्या चुलत भावाच्या लग्नाला गेली होती. मनातल्या मनात कीर्ती घाबरली होती की आपण सासरला एकटं सोडून काहीतरी मागे टाकतोय. जाण्यापूर्वी तिनं स्वातीला त्या दोघांची काळजी घ्यायला सांगितलं होतं आणि दिवसातून एकदा तरी भेटायला येण्यास सांगितलं होतं. ज्यावर स्वाती रागाने म्हणाली, तू नाही म्हटलं असतं तरी मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली असती. तुला वाटतं की तू एकटीच त्यांची काळजी घेशील. मात्र कीर्ती गेल्यावर ती एकदाही आईवडिलांच्या घरी आली नाही, कारण तिला तिथं काम करावं लागलं असतं. तिने फोनवर तब्येतीची चौकशी केली आणि वेळेअभावी ती त्यांना भेटायला येऊ शकली नाही, पण वेळ मिळेल तशी नक्की येईल अशी सबब ही ती काढायची. एका रात्री अशोकची तब्येत अचानक बिघडली. ललिता इतकी घाबरली की तिला काय करावं कळेना. तिने मानवला फोन केला, पण त्याचा फोन एक्सटेन्शन एरियाच्या बाहेर होता. त्यानंतर त्याने आपल्या मुलीला स्वातीला कॉल केला. बेल वाजत होती पण कोणी उचलत नव्हतं. जावयालाही फोन केला, त्याचीही तीच अवस्था झाली होती. प्रत्येक वेळी ललिताने स्वाती आणि तिच्या पतीला फोन केला, पण तरी ते उचलत नव्हते. कदाचित ते झोपले असावे हा विचार ललिताच्या मनात आला. मग पराभव वाटून तिने कीर्तीला फोन केला. ललिताने इतक्या रात्री फोन केल्याचं पाहून कीर्ती घाबरली. ललिता काही बोलायच्या आधीच ती बोलली, आई काय झालं? पप्पा ठीक आहेत ना? पण ललिताचं रडणं ऐकून तिला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. घाबरून ती म्हणाली, आई तुम्ही का रडताय? सांगा काय झालं? सासरच्याबद्दल सगळं कळाल्यावर ती म्हणाली, तुम्ही घाबरू नका, पप्पांना काहीही होणार नाही, मी काहीतरी करेन. तिने लगेच तिच्या मैत्रीण शोनाला फोन केला आणि तिला सर्व गोष्टींची माहिती दिली आणि तिला काहीही झालं तरी पप्पांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं.
कीर्तीची मैत्रीण जिला ललिता पाहायचीही नव्हती आणि तिला बंगालन बंगालन म्हणायची, आज अशोकचा जीव त्यांच्यामुळेच वाचला. नाहीतर काय झालं असतं माहीत नाही. डॉक्टर म्हणाले की हा एक मोठा हार्ट अटॅक होता. रुग्णाला आणण्यास आणखीन थोडा उशीर झाला असता तर त्यांना वाचवता आलं नसतं. तोपर्यंत कीर्ती आणि मानव आले. मग काही वेळाने स्वाती पण आली. आपल्या सुनेला पाहून ललिताला खूप रडू लागली आणि म्हणाली, आज शोना नसती तर कदाचित तुझे वडील हयात नसते. कीर्तीचेही अश्रू थांबत नव्हते. तिने सासूचे सांत्वन केले आणि मैत्रिणीचे मनापासून आभार मानले की तिच्यामुळे सासरांचे प्राण वाचले. वहिनीला आईजवळ पाहून स्वाती नेहमी मगरीचे आशू ढाळायला सुरुवात केली आणि म्हणाली, आई, बाबांना काही झालं असतं तर मी मेले असते. मी वाईट आहे की मी तुझा कॉल पाहू शकले नाही. तुझा मिस कॉल पाहून त्यांनी तुला सकाळी परत कॉल केल्यावर मला कळालं. नाहीतर इथं कोणी मला काही सांगत नाही. एवढं बोलून स्वाती कीर्तीकडे पाहू लागली. तेव्हा तिचा 7 वर्षाचा मुलगा म्हणाला, मम्मी, तू खोटं का बोलत आहेस? आजी, मम्मी खोटं बोलत आहे. तुझा फोन आला तेव्हा आम्ही टीव्हीवर बाहुबली चित्रपट पाहत होतो. ती फोन उचलत नव्हती कारण ती असं म्हणाली की कोण मेला आहे माहीत नाही. रात्री आई उशिरा मला त्रास देते. पप्पांनी फोन उचलण्यास सांगितलं पण आईनं फोन उचलला नाही आणि चित्रपट पाहत राहिली. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सत्य उघड झाल्यावर स्वातीचं मन हरपलं. तिला विजेचा शॉक लागल्यासारखं वाटलं. तिच्या मुलाला चापट मारत ती म्हणाली, मूर्खा, तो मूर्खपणाचं काहीतरी बोलतो. मग ती अडकायला लागली आणि म्हणाली, अरे, तो फोन दुसऱ्याचा आला होता. ती दात घासत पुढं म्हणाली, बघ आई, तो काहीही म्हणतो. तो मुलगा आहे, त्यामुळे त्याला काही कळत नाही. ललिताचा तिच्या कानावर विश्वास बसेना. ती म्हणाली, याचा अर्थ असा होतो का की त्यावेळी तू जागी होतीस आणि तुझा फोनही तुझ्या आजूबाजूला होता. रात्रीच्या यावेळी तुझी आई तुला काही कारणास्तव फोन करत असेल तर असं तुला एकदाही वाटलं नाही का? तू चांगलं केलंस, माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची अशी परतफेड केली बेटा. शोणा नसती तर आज माझं जीवन उद्ध्वस्त झालं असतं. माझ्या सुनेचं प्रेम, जिला मी फसवू आणि कृत्रिम समजत होते, ते आज मला कळालं. खरं तर ते प्रेम होतं. आज मी तुझ्या मुलाने सत्य सांगितलं नसतं तर मी या भ्रमात जगत राहिले असते. सोन्याचं अंड देणारी कोंबडी बाहेर पडणार हे पाहून स्वाती म्हणाली, नाही आई, तुझा गैरसमज होतोय. मी समजत होते पण आता माझ्या डोळ्यांवरून पडदा हटला आहे. तुझं वडील बरोबर बोलत होते जेव्हा ते म्हणाले की तू फक्त माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेत आहेस. तुझ्या हृदयात माझ्याबद्दल कोणतीच आसक्ती नाही. असे म्हणत ललिताने तिच्याकडे पाठ फिरवली. ती बाजूला झाली आणि कीर्तीला म्हणाली, चल कीर्ती, बघू तुझ्या वडिलांना काही हवे आहे का? स्वाती पाठमोरे आईकडे बघत राहिली. आई, आई, पण ललिताने एकदाही मागं वळून पाहिलं नाही.